संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणास म्हणू मी आपले, चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे, भीमा तुझ्या मतांची माणसं मेलीत का रे, असा खडा सवाल करणाऱ्या आणि आपल्या शब्दातून अंगार फुलवणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डक यांचे हे शब्द. अभिजात शास्त्रीय संगीतानं संगीताला उच्चवर्गीय बनवलं होतं आणि सामान्य माणसापासून दूर केलं होतं. त्यामुळे लोक केवळ ऐकणारी झाली होती. वामनदादांनी सगळे नियम तोडले आणि दलित बहुजनांच्या गाण्याच्या चालीवरती त्यांना समजेल अशा शब्दात गाणी लिहिली आणि गायली सुद्धा. त्यांना आधुनिक कबीर म्हणतात, कारण त्यांनी गाण्याला जनतेचं हत्यार बनवलं आणि प्रबुद्ध भारताचं स्वप्न त्यांच्या गाण्यांमधून पेरलं. मित्रांनो, ज्या काळात कविता ही प्रियकर प्रियसी, प्रेम, विरह आणि शृंगार एवढ्यापुरती मर्यादित होती, त्या काळात वामनदादांनी अन्याय, भूक, समता, विषमता या गोष्टी त्यांच्या कवितेतून मांडल्या. वामनदादांचा आज स्मृतिदिन, त्यांना विनम्र अभिवादन.